अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण स्वामी महाराजांची अशी एक सेवा पाहणार आहोत की त्याला काही जास्त काही अटी नियम असं काहीही नाही. तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला दिवसभरातून वेळ मिळेल ना, तर त्यावेळेस ही सेवा करू शकतात. आणि ही सेवा इतकी प्रभावी आणि इतकी चमत्कारी आहे का नाही. तुम्ही जर ही सेवा अंतःकरणातून आणि विश्वास ठेवून जर ही सेवा केली आणि पूर्ण भक्तिभावाने जर ही सेवा, तर त्या सेवेचा अनुभव हा तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार. हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. कारण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, कसलीही सेवा करा, लहान असो मोठी असो साधी असो अवघड असो, त्या सेवेचा तुम्हाला अनुभव हा 100% येणार. पण तुम्ही संयम त्या सेवेमध्ये तुम्ही सातत्य संयम हे तितकंच ठेवलं पाहिजे. तुम्ही आज सेवा कराल आणि लगेच उद्या अनुभव यायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला त्या सेवेचा अनुभव हा येणार नाही. त्याच्यामुळे निस्वार्थ भावनेने संयम ठेवून आणि मेन पॉईंट म्हणजे विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. नक्की तुम्हाला त्या सेवेचा छान असा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, आता आपण काय करतो, स्वामींची जी काही आपले वेगवेगळे जे प्रश्न आहेत अडचणी आहेत त्यानुसार स्वामींच्या ज्या काही लहान मोठ्या सेवा असतो तर त्या करत असतो. तर हो, जितके तुमची मोठं आयुष्यात जितके संकट मोठी आहेत तर तशा तुम्ही सेवा ही तितक्याच जास्त प्रमाणात केल्या ना, तर त्या सेवेचं तुम्हाला नक्कीच फळ हे मिळणारच बरं का. पण आता बघा, एक तुम्हाला उदाहरण देते. आता ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, तर ज्यावेळेस आपल्याला ताप आलेला असतो, तर डॉक्टर काय करतात, आपल्याला तापीचंच औषध देतात. ताप आल्यावर खोकल्याचं थोडीच देणार नाहीत, तर ताप आल्यावर तापीचंच औषध देत असतात. खोकला आल्यास खोकल्याचंच औषध देत असतात. खोकल्याचं तापीला आणि तापीचं खोकल्याला असं देऊन चालत नाही. त्याचप्रमाणे सेवेमध्येही तसंच असतं. तुम्हाला जी तुमची अडचण आहे किंवा ज्या अडचणीवर प्रत्येक अडचणीवर वेगवेगळ्या सेवा आहेत किंवा प्रत्येक सेवेनुसार ज्या काय तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छेनुसार सुद्धा वेगवेगळ्या सेवा आहेत. पण तुम्ही ही सुद्धा सेवा आवर्जून करा. ही सुद्धा सेवा जर कराल तर तुमच्या आयुष्यातील 99% प्रश्न या सेवेने हे मार्गी लागणार म्हणजे लागणार. आणि या सेवेने तुमच्या आयुष्यात हा नक्की चमत्कार होणार म्हणजे होणारच. तर ही सेवा कशी करायची आहे ते सगळं काही या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण सेवा करायला सुरुवात करतो, काहीतरी आपल्या खूप मोठ्या इच्छा आहेत म्हणून सेवा करतो, पण 2-3 दिवस करतो आणि लगेच काहीच सेवेचा अनुभव आला नाही. चला बंद करा ही सेवा, लगेच दुसरी करा. त्या पण सेवेनं अनुभव आला नाही की लगेच तिसरी करा. मग हे काय होतं की तुमच्यामध्ये संयम नसतो. तुम्ही कोणतीही सेवा करताना खूप घाई गडबड करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याच सेवेचा अनुभव येत नाही. बघा, तुम्ही एक जरी सेवा केली ना आणि त्या सेवेमध्ये जर तुम्ही संयम ठेवून सातत्य ठेवून जर ती सेवा केली ना, तर त्या सेवेचं तुम्हाला उशिरा का होईना पण फळ हे नक्की मिळणार म्हणजे मिळणारच. बऱ्याच वेळेस काय होतं, जे आपले प्रारब्ध आहेत, जे आपले भोग आहेत, तर ते आपली सेवा करून 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 जितके आपल्याकडून सेवा जास्त होते तितके आपल्या आयुष्यातील जे प्रारब्ध आहेत तर ते भोग आहेत तर ते कमी होत असतात हळूहळू. त्याच्यामुळे आपल्याकडून स्वामी महाराज खूप सेवा पण करून घेतात. त्याच्यामुळे थोडी जास्त सेवा आपल्याकडून घडत आहे तर याला काय म्हणजे काय चुकीचं थोडीच आहे बरं. उलट आपल्याकडून सेवा जास्त घडत आहे हा आपला म्हणजे आपलं नशीब समजा की आपल्याकडून सेवा जास्त होत आहे. त्याच्यामुळे आपले जर कर्म जे काही वाईट कर्म आपल्या हातून झालेले आहेत तर ते वाईट कर्म हे कमी व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर होईल तितकी सेवा करा. सेवेचा तुम्हाला अनुभव जर लवकर नाही आला तरी पण चालेल, तरी पण तुमची सेवा ही कधीच कमी होऊ देऊ नका. उलट तुमची सेवा ही जास्त प्रमाणात तुम्हाला वाढवायची आहे. जर ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणात तुमची सेवा वाढवाल नक्की तुम्हाला त्या सेवेचा अनुभव हा येणार म्हणजे येणार. आता तुम्हाला ही सेवा कशी करायची आहे आणि ही सेवा कोणती आहे
तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा झाल्यानंतर ही सेवा करायची आहे. मग तुम्हाला समजा देवपूजा झाल्या ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरातून कधीही ज्यावेळेस तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करा. 12 ते 12:30चा टायमिंग सोडून तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर आसन टाकायचं आहे आणि आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि तुम्हाला ही एक सेवा करायची आहे. आता ती सेवा कशी करायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कोणतीही सेवा करताना अग्नीच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची असते. त्यामुळे सर्वात आधी धूप दीप लावून दिवा प्रज्वलित करूनच कोणतीही सेवा करायला तुम्हाला बसायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. 2 उदबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तर बघा, आणि तुम्हाला म्हणजे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, 2 उदबत्त्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला होईल तितकं, म्हणजे बघा त्याच्या 2 उदबत्त्या लावलेल्या आहेत ना, तर त्या 2 उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा मंत्र जपायचा आहे. बघा, हा स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ हे फक्त एक नाम नसून हे खूप शक्तिशाली, खूप पॉवरफुल आणि खूप चमत्कारी हे नाम आहे. जो कोणी व्यक्ती स्वामींचं नाम जपतो ना, त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराज जपतात. प्रत्येक अडचणीतून त्याला बाहेर काढतात, प्रत्येक संकटातून त्याला बाहेर काढतात आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. पण बघा, तुमच्यासाठी जे योग्य आहे, तुमच्यासाठी जे चांगलं आहे आणि तुमचं त्या गोष्टीने भलं जर होणार असेल तरच स्वामी महाराज तुम्हाला ते देत असतात. नाहीतर तुम्ही कितीही उपवास करा, कितीही मोठे पारायण करा आणि मला हेच स्वामी महाराज तुम्ही दिलंच पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल ना, पण स्वामींची इच्छेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त सेवा करायची आहे. त्या सेवेने जर तुमच्या आयुष्यात भलं होणार असेल ना, तर तुम्हाला लवकरात लवकर ती सेवेचं फळ मिळणार. पण समजा त्या सेवेनं पुढे चालून जर तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार नाही असं जर असेल तर स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करणार नाहीत. हे सर्व काही स्वामी महाराजांचे संकेत लक्षात ठेवून स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, स्वामी महाराजांची सेवा केलेली ही कधीही म्हणजे ही कधीही फेल जात नाही. स्वामी महाराजांची सेवा केलेली ही कधी ना कधी तुम्हाला कामी येतेच आणि ते कळायलासुद्धा आपलं मन, म्हणजे आपलं ते अनुभव, स्वामी महाराजांचे चमत्कार अनुभवसुद्धा कळायला आपलं भाग्य तितकं मोठं पाहिजे. खूप स्वामी महाराज अनुभव देतात, चमत्कार देतात, पण काही जणांना ते समजूनच येत नाही की हे स्वामी महाराजांचे अनुभव आहेत, हे स्वामी महाराजांचे चमत्कार आहेत. त्याच्यामुळे आपण ते सगळं काही अनुभवायलासुद्धा पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, 2 उदबत्त्या संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. अंतकरणातून स्वामी महाराजांना हाक मारा. खूप विश्वास ठेवून स्वामी महाराजांची ही सेवा करा. मग तुमच्या जीवनातील कोणतीही इच्छा असो, ती इच्छा ही पूर्ण होणारच. आणि कोणतीही तुमची मनोकामना असो किंवा जीवनात तुमच्या खूप अडचण संकट आहे, तर ती अडचण संकट स्वामी महाराज ही नक्कीच दूर करणार. आवर्जून तुम्ही ही सेवा करायला विसरू नका. नंतर ती म्हणजे उदबत्त्या संपेपर्यंत तुम्ही ही सेवा केलेली आहे. आता जी उदबत्त्याची जी रक्षा पडलेली असते, तर ती रक्षा तुम्हाला काय करायची, त्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि नंतर घरामध्ये सर्व व्यक्तींना ती पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर ती जी रक्षा जी आहे, तर बघा, आता या जे काही आपण नामस्मरण केलेलं आहे, तर या नामस्मरणाने सर्व आपण मोठमोठ्याने नामजप करायचं आहे. या नामस्मरणाने सगळ्या घरात जी ऊर्जा पसरत असते आणि त्याचबरोबर जी उदबत्ती आहे, तर त्या उदबत्तीच्या मार्फतही आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, तर निगेटिव्हिटी निघून जाते. त्याचबरोबर ती रक्षा जी पडलेली असते, तर तुम्ही कधीही बाहेर जाताना ती रक्षा तुमच्या कपाळाला लावून जावा. खूप छान असे अनुभव तुम्हाला या सेवेने नक्की येतील. तर अशा प्रकारे ही सेवा आवर्जून करा. घरात फक्त एक वेळेसच तुम्हाला दिवसातून एक वेळेस घरामध्ये हा मंत्र 2 उदबत्त्या लावून नक्की म्हणा आणि बघा, आयुष्यात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा तशाकडे नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.